नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये सकल सोनार समाज बांधवांकडून निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपण जर पाहिलं तर वेगवेगळ्या प्रकारचे फलक हातात घेऊन मोर्चेकरी या ठिकाणी सहभागी झालेत। अगदी काही क्षणामध्ये हा जो मोर्चा आहे तो क्रांती चौकातून विभागीय आयुक्त कार्यालयाकडे सरकणार आहे। आपण जर या ठिकाणी पाहिलं तर वेगवेगळ्या प्रकारचे फलक हातात घेऊन मागणी एकच आहे की या प्रकरणातला जो काही आरोपी आहे त्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, ही प्रमुख मागणी घेऊन हे मोर्चेकरी आता काही क्षणामध्ये विभागीय आयुक्त कार्यालयाकडे निघत आहे। काही मोर्चेकरी माझ्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करूया। काय सांगाल, काही क्षणात तुम्ही आता मोर्चेकरी जे आहेत ते विभागीय आयुक्त कार्यालयाकडे निघताय, काय मागणी आहे? आमची एकच मागणी आहे, कुमारी यज्ञा हिच्यावर जो अत्याचार झालेला आहे त्या नाराज आम्हाला फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे, याच्यासाठी सगळे या ठिकाणी जमलेलं आहे। असा काही कायदा पाहिजे का याच्यानंतर अशी घटना घडायला नको, आपल्या देशामध्ये ही घटना अशी घडायला नको, म्हणून त्या नाराज आम्हाला फाशी होणं फार गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे त्याला। म्हणजे एवढ्या चिमुकली 4 वर्षाच्या चिमुकलीना काय तिचा दोष आहे? म्हणजे निर्गुण तिच्यावर अत्याचार करून तिला निर्गुण तिचा खून करण्यात आला, हे किती म्हणजे बोलायच्या टायमाला आमची हिंमत होत नाही की एवढं तिनं क्रूरपणा केला त्यानं, तर त्याला मरेपर्यंत त्याला फाशी व्हायला पाहिजे। ह्या देशामध्ये सगळं काही टायमावर होतं, एका मिनिटात होतं, मग याला फाशी अर्जंट का होणार नाही? व्हायलाच पाहिजे फाशी, आमची हीच मागणी या ठिकाणी। राज्यभरात ठिकठिकाणी मोर्चे निघालेत, मात्र अजून काही कारवाई होताना दिसत नाही, काय सांगू? नाही, कारवाई तर लवकरात लवकर झाली, फास्ट ट्रॅकवरती झाली पाहिजे आणि अशा नाराज आम्हाला फाशी झालीच पाहिजे। का बरं का जाकी बघितलं आपण का योगीच्या राज्यामध्ये अशा नाराज आम्हाला लगलीच गोळ्या घातल्या जातात, इथं सुद्धा तसंच कायदा निघाला पाहिजे आणि त्यांना तिकडं शिक्षा झाली पाहिजे। कारण का अशी शिक्षा जर नाही झाली तसे मानसिकताचे लोक वाढतील, याच्याकरता आळा घालण्याकरता यांना रोडवरती फाशी दिली पाहिजे सर्व लोक। अजून काही मोर्चेकरी माझ्यासोबत आहेत, काय सांगाल, पुढची भूमिका काय असणार आहे? सरकार जर ऐकण्याच्या मनस्थितीत नसेल तर तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? नाही, खऱ्या अर्थाने आता मी तर म्हणतो येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये माननीय सरकारने, मुख्यमंत्र्यांनी असा कायदा पास करावे की अशी काही घटना घडली तर त्याला तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी। त्याला कुठलाही फास्ट ट्रॅक नको, कुठलंही कारण नको, त्याला जर सिद्ध झालं तर त्याला लगेच फाशीची शिक्षा देण्यात यावी। येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात सर्वांनी म्हणून हा कायदा घ्यावा, एवढी एक मागणी या माध्यमातून आहे। नक्कीच आपण पाहतोय की क्रांती चौकातली ही सारी दृश्य आहे, मागणी एकच आहे की या प्रकरणातला जो आरोपी आहे त्याला फाशीची शिक्षा व्हावी आणि हे प्रकरण जे आहे ते फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालावं, हीच मागणी घेऊन हे जे मोर्चेकरी आहे अगदी काही क्षणामध्ये क्रांती चौकातून विभागीय आयुक्त कार्यालयाकडे निघणार आहे। त्यामुळे सरकार या प्रकरणाची गंभीर दखल घेणार का आणि या आरोपीला फाशीची शिक्षा देणार का, याकडेच आता या मोर्चेकऱ्यांसह सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। कॅमेरा पर्सन अमित आडेसह मी रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।